आज आपण बनवणार आहोत फाटलेल्या दुधापासून गुलाबजाम। तर ते कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर आपण बऱ्याच वेळेला दूध फाडून त्याचं पनीर, रसगुल्ला, रसमलाई असे वेगवेगळे पदार्थ बनवतो। तर तुम्हाला माहिती आहे का आपण यापासून गुलाबजाम पण बनवू शकतो। तर बघा इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन तोडून दाखवते। तर बघा त्यातील आतील जे टेक्स्चर आहे ते या पद्धतीने छान असं रसरशीत असं बनवून तयार झालेलं आहे। तर हे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी टिप्स अँड ट्रिक्स यामध्ये शेअर केलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर गरमीचे आता दिवस चालू झालेले आहेत। बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपलं घरातील जे दूध आहे ते फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा, म्हणजे जेव्हा लोड शेडिंग जर होत असेल तर तेव्हा काय होतं, फ्रीजमध्ये दूध असून सुद्धा आपलं दूध खराब होतं। तर असाच काहीतरी प्रकार माझ्या इथे झाला आहे, ज्यासाठी मी इथे 1.5 लिटर इथे मी दूध गरम करायला ठेवून दिलेलं। याची मला बासुंदी बनवायची होती। तर दूध गरम झालं असताना ते दूध फाटलं, तर मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून अजून याला फाडून घेतलं। तर तुम्ही बघू शकता याचं फाटलेलं दूध आता मी इथे वस्त्रगाळ करून घेते। तर हे वस्त्रगाळ करण्यासाठी मी इथे एक भांडं घेऊन त्यावरती चाळणी ठेवून यामध्ये कॉटनचा कपडा किंवा वापरलेला रुमाल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता। तर आता इथे फाटलेलं दूध थंड झालेलं आहे, तर ते यामध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून याला 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे यातील जो आंबटपणा आहे तो निघून जाईल। असं आपल्याला 2 ते 3 वेळा फाटलेलं दूध व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर चारी बाजूने पकडून याला दाबून यातील जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे ते या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे। थोडं पण यामध्ये पाणी राहता कामा नये। आणि जे हे राहिलेलं जे पाणी आहे ते तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा एखाद्या झाडाखाली हे तुम्ही पाणी घालू शकता। तर हे दूध एकदम पनीरसारखं घट्ट झालेलं आहे। आता याला एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता दुधाच्या गोळ्यातील पाणी व्यवस्थित निघालेलं आहे। आता दुधाच्या गोळ्याला याला फोडून घेऊन याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। दुधाचा गोळा फोडल्यावरती दाणेसारखे मोठे दाणे आहेत। तर या दुधाच्या गोळ्याला व्यवस्थित स्मूथ टेक्स्चरवरती येईपर्यंत आपल्याला याला भाकरी आपण कसं मळतो तसं आपल्याला याला मळत घ्यायचं आहे। या दुधाच्या गोळ्याला स्मूथ टेक्स्चरवरती छान मळून घेतलं की आपले गुलाबजामुन तळण्यापूर्वी व्यवस्थित न फुटता एकदम मस्त बनवून तयार होतील। जरा ही प्रोसेस थोडीशी वेळ खाऊ आहे। जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही याला मिक्सरवरती काही सेकंद फिरून घ्या, ज्याने तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल। मी इथे हातानेच व्यवस्थित मळून घेणार आहे। याला मळून घेण्यासाठी कमीत कमी इथे मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। एवढ्यात आपला दुधाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित स्मूथ झालेला आहे। आता मी अजून काही मिनिटं याला मळून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता दुधाचा गोळा आधीपेक्षा खूप स्मूथ झालेला आहे। तर हे बघा, बस आता आपल्याला यामध्ये अजून काही मळून घ्यायची गरज नाहीये। आता गुलाबजामुनचं टेक्स्चर जे अजून वाढण्यासाठी आपण यामध्ये काही गोष्टी घालणार आहोत। तर त्यासाठी मी इथे या चमच्याचा, आपला जो घरातला रेग्युलर चमचा आहे, तर इथे मी 3 चमचे बारीक रवा घेतला आहे। रवा घातल्यानंतर आपण यामध्ये 3 चमचे यामध्ये मैदा घालून घेऊयात। शक्यतो बारीक रवाच घाला। तर आता इथे बारीक रवा आणि आपण मैदा घातल्यामुळे याचं जे टेक्स्चर आहे याला छान बाइंडिंग यायला मदत होईल। आता यामध्ये थोडंसं अजून चवीमध्ये भर घालण्यासाठी मी इथे 3 चमचे इथे दूध पावडर घालून घेते। तर दुधात पावडर तुम्हाला जर याची कमी जास्त क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही करू शकता। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। परत काही सेकंद याला मळून घेऊयात। जर हे मिश्रण खूप ड्राय वाटलं असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा दूध घालून घेऊ शकता किंवा तुमच्या अंदाजानुसार यामध्ये तुम्ही घालू शकता। आता 1 मिनिटं मळून घेतलं। आता आपण याला झाकण लावून काही मिनिटं याला साईडला ठेवून देऊयात। म्हणजे काय होईल, यातील जो रवा आहे तो व्यवस्थित फुलला जाईल। तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी पाक बनवूयात। पाक बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे। आता अंदाज घेण्यासाठी मी इथे आपली जी घरातली रेग्युलर जी वाटी आहे ती इथे मी घेतली आहे। तर याच वाटीचा मी इथे 3 कप इथे मी साखर घेतली आहे आणि याच वाटीने मी इथे 3 कप मी पाणी घालून घेणार आहे। म्हणजे आपण ज्या वाटीने किंवा कपाने साखर घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने किंवा सेम सारखी वाटी असेल
त्याच वाटीने तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि फास्ट गॅसवरती याला व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. साखर ढवळत विरघळून घ्या, म्हणजे साखर पटकन विरघळली जाईल. तर बघा, कंटिन्यूस आपण इथे ढवळत साखर घेतल्यामुळे व्यवस्थित इथे विरघळली गेलेली आहे. तर आता तुम्ही इथे साखर विरघळल्यानंतर इथे पाण्याचा रंग तुम्ही पाहू शकता. तर आता या पाण्याचा रंग जाण्यासाठी इथे आपण लिंबाचा तुकडा घालणार आहोत. तर इथे फक्त मी लिंबाची एक स्लाइस घेतली आहे, ती इथे घालून घेतली आहे. लिंबू घातल्यामुळे पाक थंड झाल्यावर भांड्याला साखर जी आपली साईडला जमा होते ती जमा होणार नाही. हा आपल्याला पाक अजिबात आपल्याला जास्त उकळवायचा नाही आहे. फक्त 4 ते 5 मिनटं याला फास्ट गॅसवरती आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर बघा, इथे बरोबर 4 ते 5 मिनटं इथे झालेली आहेत. आता यातील जो लिंबू आहे तुम्ही आता जरी काढला तरीही चालेल. आता या ठिकाणी बरोबर 5 मिनटं झालेली आहेत. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. तर आता आपण पाक झाला आहे की नाही ते बघूयात. पाक झाला आहे की नाही ते कसं बघायचं, तर बघा, इथे मी एक छोटी डिश घेतली आहे, त्यामध्ये चमचाभर पाक काढूयात. तर पाकाला फक्त चिकटपणा असायला पाहिजे. तेल कसं दिसतं हातावर घेतल्यानंतर त्याप्रमाणे असायला पाहिजे. बघा, असं असायला पाहिजे. तर आपला हा पाक एकतारी अजिबात झालेला नाही पाहिजे. पाक जेव्हा थंड होतो तेव्हा पाक हा घट्ट होतो. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर मगाशी मी गॅस मंद केला होता आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे. गॅसची फ्लेम बंद करून झाल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर घालून घेते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता. तर इथे आता इथे मी आपलं केसर आहे ते इथे मी घालून घेते. हे ऑप्शनल आहे. मी इथे सजावटीसाठी मी इथे केसर घालून घेतलं आहे. आता आपण याला झाकण ठेवून याला असंच साईडला ठेवून देऊयात. जर तुम्हाला पाकामध्ये गुलाब इसेन्स घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. आता आपण गॅसवरती गुलाबजाम तळून घेण्यासाठी कढई ठेवूयात. यामध्ये गुलाबजाम तळून घेण्यासाठी इथे मी पुरेसं तेल घातलं आहे. हवं असेल तर तुम्ही तूप तळण्यासाठी वापरलं तरीही चालेल. गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवली आहे. तोपर्यंत तेल गरम होईपर्यंत गुलाबजाम बनवून घेऊयात. तर इथे आपलं मिश्रणसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे. आपण यात रवा घातला होता, तो यामध्ये व्यवस्थित फुललेला आहे. तर आता मिश्रण पुन्हा पसरवून घेऊया. आणि यात आता आपण घालणार आहोत ते म्हणजे बेकिंग पावडर. या बेकिंग पावडरमुळेच गुलाबजामुन जे आहेत ते छान फुलले जातील. तर जास्त याला घालायचं नाही आहे. तर इथे मी 2 टीस्पून एवढं मी बेकिंग पावडर घालून घेतली आहे. आता याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया. तर लक्षात असू द्यात, बेकिंग पावडर जास्त अजिबात घालायची नाही आहे, नाहीतर गुलाबजाम तळत असताना कढईमध्ये ते सुटले जातील. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे गुलाबजाम बनवून घेऊयात. गुलाबजाम बनवण्यासाठी तुम्ही एकाच आकाराचे गुलाबजाम येण्यासाठी तुम्ही एखादा चमचाचा वापर करून हे गुलाबजाम बनवून घेऊ शकता. तर इथे मी अंदाजे गोळा घेऊन गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. जो तुम्हाला आकार द्यायचा आहे तसा तुम्ही याला आकार देऊ शकता. म्हणजे समजा गोल आडवा जो गुलाबजाम असतो तसावाला तुम्हाला जो आकार द्यायचा आहे, किंवा चौकोनीवाला तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता. मी इथे गोल आकारात गुलाबजाम बनवून घेतला आहे. शक्यतो गुलाबजामला अजिबात क्रॅक जाता कामा नये. जर याला क्रॅक जात असतील तर तुम्ही याला थोडंसं अजून मळून घ्या. तर आता आपण याला चेक करून बघूयात. चेक करण्यासाठी या गुलाबजामला तेलात घालूयात. सगळ्यात आधी गुलाबजाम बनवाल तेव्हा एक गुलाबजाम तेलात तळून नक्की बघा. असं तर नाही ना की बेकिंग पावडरमुळे गुलाबजाम तेलामध्ये सुटत आहे. जर गुलाबजाम तळताना विरघळत नाही तर एकदम परफेक्ट झालेले आहेत असं समजायचं. तर आता सेम याच पद्धतीने आपण आता सगळे गुलाबजाम तयार करूयात. आता आपल्याला काहीच वेगळं असं करायचं नाही आहे. फक्त सेम पद्धतीने बाकीचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, व्यवस्थित आपला हा गुलाबजामुन तळून तयार झालेला आहे. आता बाकीचे गुलाबजामुन आपण बनवून घेऊयात.
हे गुलाबजाम बनवत असताना याची जी साईज आहे ती थोडी बारीकच असू द्यात. जर तुम्ही याची साईज थोडी जर वाढवली किंवा तुमच्या जसं तर तुम्ही आवडीनुसार करू शकता, पण जरा थोडेसे मोठे बनवले तर ते तळताना थोडेसे खूप वेळ घेतील. तर त्यासाठी आपल्याला थोडेसे बारीकच हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे. तर इथे मी या साईजचे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. जर पहिला गुलाबजाम तळतेवेळी तेलात विरघळला जात असेल तर थोडासा रवा आणि थोडा मैदा घालून परत मळा, म्हणजे तेलात ते विरघळणार नाहीत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर रेशूज रेसिपी चॅनल अँड व्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येईल. तर बघा, इथे आता आपले सर्व गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. आता हे गुलाबजाम तळत असताना आपल्याला मंद गॅसवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी न करता हे गुलाबजाम अजिबात तळायचे नाही आहेत. तर शक्यतो जेवढं होईल तेवढं आपल्याला हे गुलाबजाम तळताना मंदच गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. हवं असल्यास स्टार्टिंगला तुम्ही गुलाबजाम मंद आचेवरती तळा आणि नंतर हलका रंग गुलाबजामला यायला लागला की काही मिनिटाने गुलाबजाम लाईट ब्राऊन होतील, तेव्हा मात्र गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम करून छान याला तळून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता गुलाबजामला छान हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यासोबतच तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की आपले गुलाबजाम आधीपेक्षा जरा आकाराने थोडे मोठे झालेले आहेत. तर आता या स्टेजवरती चमच्याच्या साहाय्याने सतत फिरवत या पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत, कारण गुलाबजाम शिजत असताना तो एका साईडला शिजू नये म्हणून आपल्याला एकसारखा रंग येईल असा हा गुलाबजाम तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता गुलाबजामला छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर सतत कंटिन्युअस चमच्याने ढवळत गुलाबजाम तळत घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, आधीपेक्षा तुम्ही पाहू शकता या गुलाबजामुनला छान अजून गोल्डन कलर आलेला आहे. या गुलाबजामला मी अजून काही सेकंद तळून घेणार आहे, म्हणजेच मी याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत याला व्यवस्थित तळून घेणार आहे. तर मंद गॅसवरती तळत असताना थोडासा वेळ लागतो, पण गुलाबजामचा रंग तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे. हे गुलाबजाम तळून घेण्यासाठी मंद आचेवरती मला 15 मिनिटं लागलेली आहेत. 15 मिनिटानंतर मी मध्यम गॅस करून गुलाबजामला पटकन रंग ब्राऊन येण्यासाठी मी गुलाबजाम 2 मिनिटं तळून घेतले आहेत. तर आता या स्टेजवरतीच मी हे गुलाबजामुन आता काढून घेणार आहे. यापेक्षा मी जास्त हे गुलाबजाम तळून घेणार नाही. आणि आता आपण हे गुलाबजामुन काढून घेऊयात आणि थोडाही वेळ न घालवता लगेचच पाकामध्ये घालूयात. ही महत्त्वाची प्रोसेस आहे. जर तुम्हाला वाटत असेल की गुलाबजाम लवकर सॉफ्ट बनवावा तर तुम्ही लगेचच तेलातून काढून झटपट पाकामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा जो पाक आहे तो पण गरम असायला पाहिजे. तर याच पद्धतीने बाकीचे उरलेले जे आपले गुलाबजामुन आहेत ते मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. आणि तेलातून गुलाबजामुन काढताच मी लगेचच पाकामध्ये घालून घेणार आहे. तर जेव्हा तुमचं दूध खराब होईल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की प्रतिक्रिया कळवा की गुलाबजामुन तुमचे कसे झालेले आहेत. तर हे आता परफेक्ट गुलाबजाम तयार होण्यासाठी 4 ते 5 तास याला पाकामध्ये मुरवत ठेवून द्यायचं आहे. आता आपण हे गुलाबजामुन 4 ते 5 तासासाठी झाकून ठेवून देऊयात. तर आता आपण बरोबर 5 तासानंतर इथे आपण गुलाबजामुन उघडून पाहतोय. तर बघा, गुलाबजाममध्ये व्यवस्थित पाक शोषून घेतला आहे. तर अशा प्रकारे आपले हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत, म्हणजेच फाटलेल्या दुधापासून आपले हे गुलाबजामुन अगदी रेडी झालेले आहेत. तर आता तुम्हाला मी इथे 2 गुलाबजामुन मी इथे कट करून दाखवते. तर गुलाबजाममध्ये आतमधलं जे टेक्स्चर जे आहे ते पण पहा आणि गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक छान मुरला गेलेला आहे. हे गुलाबजामुन छान रसरशीत तयार झालेले आहेत. अगदी माव्यासारखे हे गुलाबजाम लागतात. तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. अशी आशा आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. तर भेटूयात अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.